वृश्चिक रास स्कॉर्पिओ जलतत्वाची रास आहे, म्हणजे वॉटर एलिमेंट आहे. निश्चयी आणि शोध घेणारी ही मंगळाची वृश्चिक रास. मुत्सद्दी, मेहनती, महत्वाकांक्षी, निश्चयी वृत्ती असणारे असे लोक या राशीमध्ये आढळतात. ढोंगीपणाची चीड असते यांना. बोलण्यात मात्र अतिशय स्पष्ट, म्हणजे जरा जास्त स्पष्टपणा असतो यांच्याकडे. त्यामुळे यांच्या बाबतीत बऱ्याच लोकांचे गैरसमज होत असतात. सतत काही ना काहीतरी काम करायचं, यांना गप्प बसवत नाही. काही ना काहीतरी करणं, एक काम पूर्ण झालं की दुसऱ्या कामाला सुरुवात करायची, नाहीतर ते इतरांचं डोकं खात असतात. या राशीची व्यक्ती तुमच्या मित्रमंडळींमध्ये असली की तुम्ही सगळे घाबरून असता बरं का. कारण ही राशी अशी आहे ना की विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा या नक्षत्रांनी युक्त ही राशी आहे. या राशीमध्ये विशाखा नक्षत्रामुळे त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची धार्मिकता ही डोकावते. अनुराधा नक्षत्राने चिकाटी आणि मेहनत यांना मिळते, तर ज्येष्ठा नक्षत्राकडून अखंड बोलणं यांना प्राप्त होतं, जे इतरांना पटत नाही. हे अतिशय चांगले वागणारे असतात, पण लोकांना असं वाटतं की ते वाईटच वागतात. म्हणजे काय माहिती आहे का, यांच्या बोलण्याची स्टाईल कशी असते माहिती आहे का. तुम्ही रस्त्याने जाताय आणि तुम्ही पडला, किंवा ना एखादी व्यक्ती जाते आणि ती रस्त्याने जाता जाता पडली, तुम्ही तिला उठवलं, तर ती व्यक्ती तुम्हाला काय म्हणते, धन्यवाद, आपने मुझे उठाया, भगवान आपको उठाया. आता कसं कोणाला आवडेल यांचं बोलणं, असे बोलतात. त्यांची म्हणणं काय असतं की बाबा कधीतरी भगवंत तुला मदत करेल, पण हे भगवान उठायगा काय, अशा बोलण्यामुळे हे ज्येष्ठा नक्षत्रामुळे होतं. कारण ते बुधाचं नक्षत्र असतं. मग यांचं बोलणं मनावर घेऊ नका, ते खरं तर खूप चांगले असतात. कारण का, यांचं बोधचिन्ह काय आहे, वृश्चिक म्हणजे काय आहे, स्कॉर्पिओ म्हणजे काय, विंचू. विंचू तुमच्यावर प्रेम करेल का, विंचू डंकच मारणार, हो की नाही. पण डंक मारण्याचे प्रकार वेगळे असतात. विशाखावाला जो असतो तो डंक मारताना गोड बोलून डंक मारतो. अनुराधावाला असतो तो डोळ्यांनी, कारण हे अतिशय सुंदर, रुबाबदार, मोहक आणि मादक व्यक्तिमत्वाचे असतात. कोणीही त्यांच्या प्रेमात सहज पडतं, असे हे व्यक्तिमत्व असतं. मग हा जो अनुराधा नक्षत्रवाला असतो तो डोळ्यांनी किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वांनी डंक मारतो, आणि हा ज्येष्ठावाला असतो हा बोलण्याने डंक मारत असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे डंक मारण्याची ही जी वृश्चिक राशी आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असल्यामुळे सगळेजण यांच्या प्रेमात पडतात. पण तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जर ही राशीवाली व्यक्ती असेल तर तुम्हाला सावध राहायला पाहिजे आणि तिला समजून घेतलं पाहिजे. कारण तिचा मुद्दा चुकीचा नसतो, तिचं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटत असतं. ह्यांना अतिशय न्याय करण्याची आवड असते, त्यामुळे न्यायाधीश पदावर हे अतिशय चांगला न्याय देतात. वकील होतात. हेरगिरी, गुप्त हेरगिरी खातं जे असतं ते यांना चांगलं, कारण तुमच्या घरात पण एखादी गोष्ट कुठे गेली असेल तर ती शोधून निघेपर्यंत यांना शांत बसवत नाही, अशी ही लोक असतात. म्हणजे शोध कार्यामध्ये पटाईत असलेली ही राशी आहे. सर्जन असतात, कारण मंगळ आहे या राशीचा. आता मेष राशीचा सुद्धा मंगळ आहे आणि वृश्चिक राशीचा सुद्धा मंगळ आहे, पण तो आगीतला मंगळ आहे, हा पाण्यातली आग आहे. इंजिनियर्स, पोलीस खात्यामध्ये, डिटेक्टिव्ह, गायन वादन, गायन कलेची पण अतिशय चांगली आवड असतात, इत्यादी क्षेत्रामध्ये हे चांगले कार्यरत होतात. स्वतःची त्यांची जी एनर्जी आहे, ती ऊर्जा आहे, या कामांमध्ये, या क्षेत्रांमध्ये ती अतिशय चपकलपणे यांना वापरता येते. मेष, सिंह आणि धनु या राशींबरोबर यांचं चांगलं जमतं, कारण हे जे मेष आणि सिंहाची जी अग्नी आहे ती अग्नी या मंगळाला समजवून घेते. किंबहुना या दोघांच्या अग्नीसमोर, धनुच्या अग्नितत्वासमोर ही वृश्चिक रास किंवा या वृश्चिक राशीची लोक नमतं घेतात. किंबहुना त्यांना कळतं की ह्यांना आमचं कळतंय. त्यामुळे मित्रमैत्रिणींमध्ये मेष, सिंह, धनु असतील तर या वृश्चिक राशींना घाबरण्याचं काही कारण नाही. किंबहुना तुम्ही अशा लोकांशीच मैत्री करा जे तुम्हाला समजून घेतील. आणि असे जोडीदार जेव्हा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला मिळतात, कर्क, मीन आणि सिंह, तेव्हा तुमचा संसार अतिशय चांगला होतो. कारण मीन ही सुद्धा जलतत्वाची रास आहे आणि कर्क ही सुद्धा जलतत्वाची रास आहे आणि वृश्चिक ही सुद्धा जलतत्वाची रास आहे. पण तिन्ही पाण्यांमध्ये जो फरक आहे तो वृश्चिक केमिकल आहे, कर्केचं पाणी हे पिण्याचं पाणी आहे, तर मीनेचं पाणी हे समुद्राचं पाणी आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांबरोबर तुम्ही स्वतःचं वैवाहिक जीवन अतिशय चांगल्या रीतीने पूर्णतयाला नेऊ शकता.